च्या वारीचं पर्यावरण संवर्धनावर जास्त लक्ष राहणार आहे आणि त्याचा संदेश आम्ही देत जाऊन राहिलेलो आहे। आमच्या वारीमध्ये 13 वर्षापासून तर 83 वर्षापर्यंतचे सायकल वारकरी आहेत। यावर्षी 8 सायकलपटू सहभागी होणार आहेत। ही फार आनंदाची गोष्ट आहे। 20 तारखेला आम्ही पंढरपूरला पोहोचणार आहोत। आमचा मुक्काम 6 ठिकाणी राहणार आहेत। यवतमाळचा पहिला मुक्काम झाला, दुसरा उमरखेड, तिसरा नांदेड, चौथा लातूर, पाचवा सोलापूर आणि 6व्या दिवशी आम्ही पंढरपूरला पोहोचणार आहोत। ते 22 तारखेला तिथे सायकल संमेलन आहे आणि सायकल सोहळा होणार आहे। आणि जसं वारकऱ्यांचं रिंगण सोहळा तिथे पार पडतो तसाच सायकलचा रिंगण सोहळा तिथे होणार आहेत। आणि तिथे जवळजवळ 90 सायकल क्लब सहभागी होणार आहेत महाराष्ट्रातून आणि टोटल वारकरी 3 ते 3,500 वारकरी राहणार आहेत। आणि असा भव्य दिव्य कार्यक्रम रिंगण सोहळ्याचा तिथे होणार आहे। नाव सांग। माझं नाव रवींद्र तरारे आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।